नमस्कार मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड ट्रायमिस्टरमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये काय बदल होतात गरोदरपणात ते बघितलं। आता जो लास्ट ट्रायमिस्टर असतो 29 आठवड्यांपासून 40 आठवड्यापर्यंत म्हणजे 7वा, 8वा आणि 9वा महिना यामध्ये काय बदल होतात ते बघूया। तर बाळाचं वजन 1 किलोपासून 2.5 ते 3.5 किलोपर्यंत वाढतं। त्यामुळे काय होतं की पोटाचा घेर आहे तो मोठा होतो, त्यामुळे तिला पाठदुखी, कंबरदुखी कॉमन असते। लेग क्रॅम्प्स तिला खूप कॉमनली असतात। काही स्त्रियांना व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे ज्या व्हेन्स असतात त्या फुगल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा त्यांना पायामध्ये वेदना होतात। काहींना फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे सारखं लघवीला जावंसं वाटतं। काहींना व्हजायनल डिस्चार्ज होतो आणि काहींना पोटामध्ये मध्ये मध्ये क्रॅम्प्स येतात। तर हळूहळू एक एक पॉईंट जाणून घेऊया। सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की जे 5 सेन्स ऑर्गन असतात ते पूर्ण तिसऱ्या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये बाळाचे डेव्हलप झालेले असतात। त्यामुळे त्याचे जे कान आहेत ते संपूर्ण डेव्हलप झालेले असतात। स्त्रीचा जो हृदयाचा रिदम असतो, ज्याला आपण हृदयाचे ठोके म्हणतात, ते बाळ कंटिन्युअसली ऐकत असतं। तसंच बाहेरच्या वातावरणातील आवाजसुद्धा ते बाळ ऐकत असतं। त्यामुळे त्या स्त्रीने जर मंत्रांचं चॅन्टिंग केलं किंवा ओंकारांचं चॅन्टिंग केलं तर त्याचा बाळाला खूप फायदा होतो। त्यानंतर लाईट जो इफेक्ट असतो त्यालासुद्धा बाळ रिस्पॉन्ड करतं। सगळे सेन्स ऑर्गन त्याचे डेव्हलप झालेले असतात। आता आपण थोडं पोझिशन्सबद्दल जाणून घेऊया। तर कुठल्या कुठल्या पोझिशन्स बाळाच्या असतात, तर सर्वात कॉमन पोझिशन असते केफॅलिक म्हणजे डोक्याकडून ची जी पोझिशन असते ती। बाळाचा जो डोक्याचा आकार असतो तो सर्वात मोठा आणि डोक्याचा भाग हा सर्वात वजनदार असतो। त्यामुळे केफॅलिक पोझिशन हीच नॉर्मल पोझिशन आणि तीच कॉमन असते। अनकॉमनली ब्रिज पोझिशन म्हणजे पायाळू पोझिशन आणि काही स्त्रियांना ट्रान्सवर्स म्हणजे आडवी पोझिशनसुद्धा बाळाची असते। आता मुवमेंट्सबद्दल समजून घेऊया की प्रत्येक स्त्रीनी तिचे डेली किक काउंट म्हणजे बाळाच्या हालचालीकडे तिने लक्ष द्यायला हवं। तर कसं लक्ष द्यायचं आहे की तिचं जेवण किंवा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता झाल्यानंतर तिने आरामात बसायचं आहे। पूर्ण फोकस बाळाच्या कडे करून उजवा हात पोटावर ठेवून तिने बाळाच्या हालचाली मोजायच्या आहे। पुढील 30 मिनिटात ते 1 तासामध्ये साधारणतः 8 ते 10 वेळा जर हालचाल होत असेल तर ती आपण नॉर्मल समजावी। असं दिवसातून तिने किमान 3 वेळा तरी करायला हवं। प्रत्येक बाळाच्या मुवमेंटचा एक पॅटर्न असतो जो आईला लक्षात येतो। जर मुवमेंट फार कमी वेळा होत असेल तर तिने लगेच डॉक्टरला कन्सल्ट करावं आणि गरजेनुसार डॉक्टर NST किंवा डॉपलर आणि अल्ट्रासाऊंड सारख्या टेस्ट करून बाळाचं जे फिटल वेलबिईंग आहे, बाळाची कंडिशन आहे ती डॉक्टर असेस करतात। त्यानंतर बॅकएक खूप कॉमन असतो। त्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हवं की जेव्हा तुम्ही बसता तेव्हा ऑलवेज सिट विथ सपोर्ट, एक जाड पिलो तुमच्या कमरेशी घेऊन तुम्ही सपोर्टने बसायला हवं। तुमचं जे स्पाईन आहे ते नेहमी इरेक्ट म्हणजे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा। जमिनीवरची वस्तू उचलताना तुम्ही गुडघ्यातूनच वाकून आणि गुडघ्यातूनच उठायला हवं। त्यानंतर जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा डाव्या कुशीवर झोपलं तर ते बाळासाठी बेस्ट पोझिशन असते। आणि लाईंग डाऊन पोझिशनमधून उठताना म्हणजे उठून बसताना तुम्ही कुशीवर होऊनच उठायला पाहिजे। अशा छोट्या छोट्या मेजर्स घेतल्यामुळे तुमचा बॅकएक हा कमी होऊ शकतो। स्लाईट हॉट फोमेंटेशन किंवा लोकल ऑइंटमेंट किंवा पॅरासिटामॉल टॅब्लेटसुद्धा तुम्ही बॅकएकसाठी घेऊ शकता। त्यानंतर फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे वारंवार लघवीला जाण्याचा त्रास आहे, जी एक नॉर्मल फिनॉमिनन आहे। गर्भपिशवी आणि लघवीची पिशवी हे खूप क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये आपल्या पोटात असतात। तर त्या वाढलेल्या गर्भपिशवीच्या वजनामुळे तिला वारंवार लघवीला जावंसं वाटतं। एक छोटी मेजर काय करता येईल की रात्रीच्या वेळेस तुम्हाला जे पिण्याचं पाणी आहे ते कमी घ्यायचं आहे की ज्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होणार आहे आणि दिवसा तुम्हाला 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसभरामध्ये प्यायचं आहे, ज्यामुळे तुमची पाण्याची गरज ही भरून निघते। त्यानंतर व्हेरिकोज व्हेन्स हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये पायाकडून हृदयाकडे येणारा जो रक्तपुरवठा आहे तो गर्भपिशवीच्या प्रेशरमुळे ब्लॉक झाल्यामुळे पायातील नस फुगून जातात आणि त्या खूप पेनफुल असतात। त्यासाठी तुम्ही स्टॉकिंग्स घालू शकतात, ॲक्टिव्ह राहू शकतात, थोडंफार स्ट्रेचिंग करू शकतात आणि गरज असल्यास तुम्ही डॉक्टरांची मदत त्यासाठी घेऊ शकता। त्यानंतर योनी मार्गातून जो पांढरा कलरचा एक म्युकॉइड डिस्चार्ज असतो तो खूप कॉमन असतो, दिवसातून 1 किंवा 2 वेळा। पण जर त्यामुळे तुम्हाला पोटदुखी असेल, त्याला वास येत असेल, तुम्हाला खाज येत असेल किंवा त्याचं प्रमाण हे जास्त असेल तर मग तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जायला हवं। जर तुमच्या योनी मार्गातून क्लिअर पाण्यासारखं फ्लुइड जात असेल, ज्याचा अर्थ काय की तुमचं जे ॲम्निओटिक सॅक आहे ती जर ब्रेक झाली आणि पाणी जात असेल तर तुम्ही लगेच तातडीने दवाखान्यात जायला हवं।
आता काही स्त्रियांना दिवसातून 2 ते 3 वेळा पोट टाईट झाल्यासारखं वाटतं, ज्याला आम्ही ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतो, की जे अतिशय नॉर्मल असतं. त्याचा लेबर पेनशी काही संबंध नसतो. तर तसे जरी 1-2 वेळा तुम्हाला दिवसातून टाईटनेस जाणवत असेल तर ते सुद्धा नॉर्मल आहे. पण जर तुम्हाला पिरियॉडिकली दुखून येत असेल, कमरेमध्ये दुखत असेल आणि ते दुखणं तुमचं पुढच्या भागात येऊन पोटामध्ये पिरियॉडिकली 30 मिनिटांनी किंवा 20 मिनिटांनी पिरियॉडिकली दुखत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं हे ब्लिडिंग हे नॉर्मल नसतं. जर तुम्हाला ब्लिडिंगचा त्रास असेल तर तुम्ही नक्कीच लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. एकतर तुमची बाळाची जी वार असते ती खालच्या बाजूला असू शकते, किंवा ती एक लेबर पेन्सची सुरुवातसुद्धा असते, किंवा जर वार सेपरेट झाली तर ती एक इमर्जन्सी कंडिशन आहे, तेव्हासुद्धा तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. चांगल्या डाएटसोबत तुम्ही आयर्न सप्लिमेंट, मल्टीव्हिटॅमिन्स, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी आणि गरज असल्यास प्रोटीन सप्लिमेंटसुद्धा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये नक्की घ्यायला हवं. जसं तुम्ही पहिल्या 6 महिन्यामध्ये दर महिन्याला डॉक्टरकडे जाता, तर 7व्या आणि 8व्या महिन्यामध्ये दर 15 दिवसांनी तुम्हाला डॉक्टरांची व्हिजिट करायची आहे. आणि नंतरच्या लास्ट 4 आठवड्यांमध्ये तुम्हाला आठवड्यानी डॉक्टरांकडे जाऊन तुमची बाळाची आणि तुमची रेग्युलर चेकअप करायचा आहे. प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी ही अतिशय एक नैसर्गिक क्रिया आहे, तर त्याला सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आम्ही एक प्रेग्नन्सी केअर म्हणून एक कोर्स आणि असे क्लासेस घेतो, ज्यामध्ये ओंकार चॅन्टिंग, योगा पोजेस, मेडिटेशन, बेबी टॉक अशा कितीतरी गोष्टी आम्ही तिथे पेशंटला शिकवतो. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की या फोनवर कॉन्टॅक्ट करावा. तर सतर्क राहा आणि बाळाबद्दल आणि तुमच्याबद्दल ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू.